नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजच्या ब्लॉग मध्ये असणार आहे यशची. कुठे गेला हा यश? लोकांना आपला जिमचा ब्लॉग बघायचा आहे. आणि ह्या आळशीने माझ्यासोबत बेट लावली आहे. बेट काय ना ती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिसेल आता थोड्या वेळात. लगेच आता ती बेट बघा आधी. आणि ह्याला मी बोलले आज जिमला जाऊया, तर म्हणतो मी नाही येते जिमला. काय रे तेच. मग लोकांना जिमचा ब्लॉग बघायचा आहे. कसा दाखवू मी आता? सर नाही, मला तू पण पाहिजे त्या ब्लॉग मध्ये. टाइमपास करताना तू काय करत असते जिम मध्ये कळलं पाहिजे ना सगळ्यांना. मग तर गाईज आज तर मग मी तो ब्लॉग करणार नाही, पण मी कधीतरी करेनच नक्कीच. पण यशने काय बेट लावले ना ते तुम्ही बघाच आता. तर गाईज आज आम्ही लेग्स करत होतो आणि यशने आता बोलता बोलता एक शाणपणा केलेला आहे मोठ्यातला मोठा, की त्याने मला चॅलेंज दिलंय की तू ॲप्स करून दाखव. मग मी पण त्याला सांगितलं की तुझं वजन आत्ता 79 आहे ना, तुझं 50 झालं पाहिजे. 50 नाही, डन. 55 नाही, मी ऑलरेडी वेट पण कमी केला आत्ता. ठीक आहे, सो माझं तेवढं फिटूच झालं आहे. ॲप्स काढायचं काम माझं आहे. सर होणार ना? मला पण नाही ना दे ना सर. कळलं? डन. तर आज तुम्ही सगळे नाही का काय साक्षीदार आहात त्या गोष्टीचा. आता भेटूयात किती महिन्यांनी, नाही तर लावशील 2-4 वर्ष. तोपर्यंत हे विचारे बोलतील राहू दे. ठीक आहे, चला डन. मेन मुद्दा बोलायचा राहिला. जर हा चॅलेंज हरला तर मला कधीच आयुष्यात पोरगी नाही पटवणार. एक्सेप्टेड. सांग लवकर, लवकर सांग, लवकर सांग. अगं इंस्टाग्राम बंद करेल. हा ठीक आहे, बघा नवीन इंस्टाग्राम मध्ये 5 बघितलं का गाईज? जिम मध्ये यशने शानपणा करून काय बोललेला आहे. तुम्हाला काय वाटतं? हा एवढा मोठा डॉट 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 बारीक होईल का? हत्ती बोलायचं होतं डॉट डॉट डॉटच्या इथे. हत्ती बोलली यशने तुला. आता गाईज तर हा कमी होऊ शकतो का? ठीक आहे, बघूयात. चला आता ना मी बरंच टाइमपास करत बरंच का म्हणते मी यारशी राव. मी आता जबरदस्तीने घेतलेले आहेत 2 चष्मे. जबरदस्ती म्हणजे शांतपणा करत स्वतःहूनच. तर आपण आता ते घ्यायला जाऊयात. मी तुम्हाला दाखवते मी कुठले कुठले घेतलेत ते. काहीच माझ्यासारख्या ज्या मुली आहेत किंवा लोक आहेत त्यांना बॅन केलं पाहिजे आयुष्यातून. मला आता आठवतच नाही मी कुठच्या लेन्स कार्ट मध्ये गेलेली. आणि मी आता रस्ता आठवते पण मला नाहीच आठवते अजिबातच. पण मला असं वाटतंय की ते मागे गेले आणि यश आता चमाटले. यश आय थिंक ते खरंच मागे. चल जरा पुढे जाऊन बघूयात आपण. तिकडे नसल्यावर परत ह्या रस्त्याला. ह्याच्यामध्ये मी स्टील कन्फ्युज आहे. हा एवढा मला नाही आवडले ना, बट सगळेजण म्हणतात हा छान दिसतोय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा. ठीक आहे ना, नाईस दिसला ॲक्च्युली आय थिंक. दुसरा मी हा घेतला आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पहिले हा घेतलेला हा वाला. चॅट जीपीटी यशला आमच्या कोरियन फोटोवरून घ्यायचे होतं. सो फायनली 2 घेतलेले आहेत मी. आणि कुठले घेतले ते ऑलरेडी तुम्ही बघितलं आहे. त्यामध्ये मी ब्लॅकमध्ये खूप जास्त कन्फ्यूज होते कारण की मला समजतच नव्हतं तो मला सूट होतं की नाही. मी फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा चष्मा घेतला आहे माझ्यासाठी. वा, नाही आत्तापर्यंत मी घेतलेत बट महागडे नव्हते घेतले, पण पहिल्यांदा घेतला. आणि हे मी कितीला घेतलेत मी नाही सांगणार, जाऊ दे. लय महाग घेतले, मला वाटलं नव्हतं एवढे महाग असतात. पण ठीक आहे, जाऊ दे. 2 तास ह्याला मनवल्यानंतर हा आता जिमला यायला तयार झालाय. येतोय ना? हा येतोय रे. पण आत्ता क्रायटेरिया साहेबांचा आत्ता लगेच जायचंय जिमला. मग मी बोलले ठीक आहे चालेल, आता कायच करू शकते मी दुसरं.
तर आम्ही आता जिमला चाललो आणि हा ब्लॉग जिमचाच ब्लॉग असणार आहे. चलो. मी आता चेंज केलेत कपडे आणि प्री वर्कआउट म्हणजेच जिमला जायची तयारी आहे, कारण की मी आत्ताच जाते लवकर आज. आणि प्री वर्कआउट म्हणून मी फ्रूट्स वगैरे खाऊन जिमला जाते. लाईक कधी कधी फ्रूट्स, कधी कधी ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर असं सगळं खाऊन जाते. आणि लगेच नाही निघणार आहे, एक 10-15-20 मिनटं थोडं थांबणार आणि मग तिथे जाणार. मग तिथे 10 मिनटं लागतातच जायला. सो अर्धा तास वगैरे आधी साधारण हे खाते, 1-2 फ्रूट्स आणि काहीतरी बघेन, हलकं हलकं काहीतरी थोडंसं खाईन आणि मग जाईल. ठीक आहे. चेक चेक चेक. हे सचिन सर आहेत जे ट्रेनर आहेत माझे पर्सनल. ह्याचे नाही चालेल सर, मी टाइमपास करते सर, लोकांना खरं वाटतं आज हा टाइमपास करतो. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, बघितलं पोरी तुला पहिल्यांदा. शिवतमध्ये सर शिवतमध्ये बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, स्लो मोशन झाले पहिल्यांदा. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा, अडकला जीव माझा पहिल्यांदा, मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा, सगळीकडे स्लो मोशन झाले पहिल्यांदा. जेव्हा मला समजलं नाशिकला राहते तू, रोज मारतो वाटते माझ्याकडे बघते तू, साडी जेव्हा नेसते अडक दिसते तू, सर्वांना माहिती मी तुझा माझी, तू बोल सजते तुला काय पाहिजे, तुला मी फसायचे नाही. सगळं झालं की यशला असे पोरींचे फोन येतात, कसा दिवस गेलाय काय, कोणतरी बघताय ना. आज किती वर्षापासून आपण तो प्लॅन करतोय, किती महिन्यापासून शिर्डीचा प्लॅन काय झाला, तो कधीपासून करत होतो ते सांगा ना. शिर्डीचा कधीपासून प्लॅन? 6 महिने झाले. त्याच्यानंतर अजून शिर्डी होईना झालीये आणि हिचे स्वप्न काय, कुठे झालीये? कोल्हापुरात, माध्यात, गडिंग्लजला, अजून कुठं? हाजगोळी आणि आरगोटीला, हरळगुंडीला. सॉरी माय मिस्टेक. हरळगुंडीला जाणार आहेत. तर कधी जाणार आहेत देवालाच माहिती. आता काय, आता बघा, आता 10 मिनिटात बघा कसा प्लॅन फ्लिप होणार आहे. कर्टन, बापरे, इंग्लिश मीडियम, कर्टन हे बोलले, चक्क कर्टन म्हणजे बघा 10वी नापास. कर्टन कुठचा दिसला? कर्टन, ह्याला कर्टन बोलले ते. बापरे, एक रील 100 जण शिकवतो एकच रील है ना. ट्रान्झिशन कसा असणार आहे दाखव आता एकदा. जो स्टुडंट आहे ज्याचा आता असा लुक केला, आता मी त्याला सांगितलं मी नाही काढणार. ह्याचं नाही काढायचं मेकअप, ह्याला आताच घरी पाठवू. हा तू काढणार आहेस असंच काय डोंबिवलीला हॉस्पिटलला घेऊन जाते. करणार आता एकदा. झालं आता काढा. SFX पोच दे मगाशी. ही पाठ करून ठेवलेली. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हळू बोलते कारण की मी आहे एका कॉलेजमध्ये. बिचाऱ्यांची चालली आहे एक्झाम आणि कालच मी लेग्स वर्कआउट केलं आहे
आणि आज मी मस्त 3-3 माळे चढते. वा असं वाटतंय हे माझ्या ट्रेनरने बघितलं पाहिजे. तर एका सुंदर गाण्याच्या शूटसाठी मी आली आहे. मुंबईमध्ये शूट आहे आणि बघत राहा ब्लॉग. सुंदर छान मोरया ब्लॉगमध्ये असणार आहे. खूप सारी धमाल मस्ती जेवढं मी ट्राय करेल, कारण की मी एकटी शूटला आली आहे. गाण्याच्या शूटसाठी आली आहे मी आणि परेलला शूट होतं आणि सुंदर असं स्वामींचं गाणं तुमच्या भेटीला लवकरच येत आहे. सो ते मी शूट करायला आलेली, किंवा आलंही असेल, आय डोंट नो कसं काय होईल. आधी मी पोस्ट करेल की नाही. आणि हे सॉन्ग होणार आहे मुंबई, दादर अशा एरियामध्ये, लाईक परेल आहे. तर काय नाही, आमच्या मुंबईतच शूट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि माझ्यासोबत एक सुंदर अशी छोटीशी, हिच्याबद्दलच मी बोलत होती, सुंदर अशी छोटीशी मुलगी आहे. से हाय टू एव्हरीवन. हाय कर ना. ह्यात पण तू लाजते का? हा, ही सुंदर क्युटी. तुझं नाव सांग ना. अधीरा माझी बहीण असणार आहे, हो की नाही? आपण कुठलं सॉन्ग शूट करायला आलोय आज? स्वामींचं है ना? येस. सो ही माझ्यापेक्षा डबल मस्तीखोर आहे आणि आम्ही दोघी मिळून मस्तीच करणार आहे, है ना? नाही शूट करणार आहे, है ना? क्युटी पाय. व्हिडिओ बघते नाही, तू मला कुठे दाखवले व्हिडिओ? मी नाही बघितलं यार. बघितलं का? बघितलं का कसा विषय हार्ड? अधीरा. अधीरा स्पेलिंग सांग यांना. चल एव्हरीवन, आयडीचं नाव सांग. AD काय सांगितलं मला? मी विसरली बाबा, मला नाही येत इंग्लिश. ADIRA कळलं? अधीराचे व्हिडिओ जाऊन बघा, है ना? हा. अय्या, मग पप्पाचं कुठे? मग तू दोनच घेतल्यास. हिने मला फुलं तोडायला खास तिकडून इकडे घेऊन आली आहे. लकडी तू काढ आता. इथे सुंदर अशी झोपडी क्रिएट केली आहे. आम्ही एका टेरेस वरती आहोत, तुम्ही बघू शकता. आणि आमची झोपडी बघा, क्यूट ना? हॅलो एवरीवन. असं नाही, हे लांब ठेवायचं असं. हा. हेलो एवरीवन, ये हमारा घर है, ये हमारा घर है. दिखाओ उनको. ये देखो खड्डा खड्डा पड़ा है. आणि त्यांच्या हेअरवर मार. अजून येस. और दिखाओ घर में और क्या क्या है. आतमध्ये होतं, ती बाहेर जाते. स्वामी है. स्वामी है, पाया पडो बोल. बघ अजिंक्य. ये देखो ये भी है. इसको क्या बोलते हैं? इसको हंडा कळशी. यार मी काल लेग्स मारून इतकी चुकी केली आहे ना, आज मला फुल एकदम नुसते स्कॉट्स चालू आहेत असं वाटतं. उठा बसा, उठा बसा. सो माझ्यासोबत कोणी नाही आहे ब्लॉग काढायला. जेवढा मला शक्य आहे तेवढा मी घ्यायचा प्रयत्न करते, ठीक आहे? अधीरा खतरनाक कॅरेक्टर आहे एकदम ब्लॉगमधलं, भाई साहब. म्हणजे आमचे ब्लॉग काढले असते मगाचपासून तर खूप गोष्टी तुम्हाला दिसल्या असत्या, पण जाऊ दे, मी ट्राय करते. तुला रिश्वत दिली आहे आईस्क्रीमची. आता आजच वेळ आहे, आज आणि उद्या मागून घे जे पाहिजे ते, कळलं? आता नेक्स्ट काय खायचंय? नेक्स्ट काय पाहिजे? हेच का ज्यूस? नारळ पण मला ते मेकअप केलाय. अरे मेकअपचा आणि आईस्क्रीमचा काय संबंध आहे? मी खाणार आहे. पटकन दे चल. हा ग, दिलं भाई. मी तिथे जाऊन लोकेशन आम्ही अजून एक देते तुला काहीतरी आता, पण आता नाही खायचं. प्रॉमिस कर, चल प्रॉमिस कर, आता नाही खाणार. काय? तुला जे देईल ते.
पहिले कर लवकर प्रॉमिस कर, आधी प्रॉमिस कर, त्याशिवाय बॅगेतून नाही काढणार. मग ते जाऊ दे, तुझ्याकडे आहे तर ते काय म्हणतो ते माहिती. सांगितलं. तिच्याशीच बोलत 50 रुपये. रेडी? हां, स्टार्ट. चाफा लगेच. ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग मध्ये झोप आली. ऍक्शन. उभी तर हा सम्र आम्र सम्र चढता येत नाहीये. नदी नाही, तो समुद्र आहे. बोल, समुद्र आहे. नदी. समुद्र. नदी 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 नदी. तू बोल आधी, समुद्र बोलून दाखव मला. समुद्र येत नाही ना बोलता, खरं सांग. इकडे ये. काय समुद्र? ते बघ तिथे सिलिंग बघ. गाईज आमचा आज आहे डे 2. काय लागलं तुला इथे? अरे यार आदिराला लागलं. आदिरा तुला समुद्र कसा वाटला? चांगला. चांगला. तुला आवडतं पाण्यात जायला? मग सहज जाऊन येऊया, आंघोळ करूयात. काय लावलं? दगड. काय लावलं? गाईज आज काय जास्त शूट नाही घेता आलं, बिकॉज ऑलरेडी खूप गोष्टी होत्या. शूट फटाफट संपवायचं होतं म्हणून मी सुंदर अशा स्वामींच्या मठात गेलेली. सॉरी, माझ्याकडे ज्या वर्टिकल व्हिडिओज आहेत ना त्या मी टाकते, ज्या BTSच्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती होती. जी काल मूर्ती तिथे पेंटला होती, सेम मूर्ती आत्ता होती आणि भारी वाटलं. आणि पहिल्यांदा मी असं स्वामींचं गाणं घेते, त्यामुळे ह्या गाण्याला भरपूर प्रेम आहे. जेव्हा आता मला इव्हेंटला निघायचं आहे, सो मी लवकर आली. बाबू त्या छोटीला पण तिथेच ठेवलं. मला खूप फास्ट यायचं होतं, कारण की 1चा म्हणजे मला सांगितलेलं 1 वाजता संपेल, पण ते 2 वाजता संपलं. त्यामुळे मग सगळं हल्लं. 2 ते 3 घरी पोचायला. 3 ते 3:30 4पर्यंत जरी मी रेडी झाली, 4पर्यंत मी रेडी झाली तर मी पुढे 4 वाजता निघाली तर 6:30ला कुठे जाऊन त्या दहिसरला पोहोचेल, असा विषय. म्हणून मग मी लवकर आली आणि आता विशाल पण जॉईन करेल या ब्लॉगला आपल्याला. चलो आता मी घरी जाते, पटकन शिरवते आणि रेडी होते. फेक दादा कॉमेडी वगैरे. त्या पोस्ट कधी चेंज होणार आहेत तुझ्या आयुष्यात? लाऊड स्माईल चांगलं वाटतं. कोणी सांगितलंय का तुला असं? मी तर नाही सांगितलंय. स्माइल देख रे म्हणते की. माझी दाढी कशी कमेंट करून सांगा. न्यू स्टाईल. आता याची सारखी ठेवू याच्यासारखी ठेवा. ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस अशी दाढी ठेवायचो. ओ आता यानंतर याच्यासाठी सारखी ठेव. सॉरी. मी आता काहीशी अशी दिसते. अरे ऊन उलट येते. मी आता अशी दिसते. लोकांना स्कीमा देता आज यालाच टप्पे दिले लोकांनी. अरे रे 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 रे. काय झालं सांग. आपल्या पब्लिक सोबत पण नाही झालं पाहिजे असल्या गोष्टी. सांग. लाईट लाव, काळा दिसतोय.
आता हा बोल. काय झालं तुला माहिती आहे ना मी लास्ट मंडेला मॅचला आलो होतो. हा मी बुक माय शोवर ना व्यवस्थित तिकीट वगैरे बुक केले होते. हम्म. मॅच वगैरे बघितली भारी वाटलं म्हटलं परत पुढच्या मॅचला जाऊ. तर तिकीट सोल्ड आउट दिसत होते. हा मग मला इंस्टाग्रामवर कोणतरी एजंट भेटला ते ना लालच बुरी बल आहे. हा हा ऍड मग? मध्ये तो म्हणे तिकीट्स अवेलेबल. मग आम्ही ब्लॅकने तिकीट विकत घेतले साहिलने. म्हणजे मीच घेतले साहिलला पण फोर्स केलं घे घे घे. साहिल म्हणे दादा ठीक आहे तू म्हणतो तर घेतले. मग 2 तिकीट घेतले. तिकीट वगैरे पण आले. महाबळेश्वर लोकेशन टाक. हार्दिक पांड्या हा गेला. अरे तरी तो नमन दे तू आरसीबीचा आहे वाटतं. अच्छा आरसीबी आणि एम आय चा विषय का? ओके. महत्वाचं चालेल. सॉरी काही हा. तर असं झालं आणि तिकीट पण आले. गेलो अरे ते तिकीट फेक निघाले. आणि आमच्या दोघांचेच नाही आमच्या इथे कमीत कमी 150-200 जण असतील ज्यांचे फेक निघाले. नाही एका साईडला एका ब्लॉक मध्ये बरं का. म्हणजे असे पूर्ण 5 ब्लॉक असतात ना स्टेडियमचे. 1000 लोक येडपटवानीच रस्त्यावर हिंडून राहिले. मी म्हटलं ना बापरे बाप खूपच मोठा स्कॅम झाला. मग पहिली इनिंग मी मरीन ड्रायव्हर बघितली टेन्शन मध्ये. चेहऱ्यावर जरी हसू दिसतंय पण त्रास खूप झालेला आहे. 10,000 लॉस मध्ये व्यवहार करून. अरे येणे जाण्याचा वेगळा त्याचं काय करायचं. हो ते पण वेगळे.